वसंत हृदय चैत्र या पाठात लेखिका आपल्याला वसंत हृदय चैत्र या ऋतूत वेगवेगळ्या वृक्षांचं आणि वेलींची नावं आणि त्यांच्या वैशिष्ट्यांचा मागोवा आपल्याला या पाठातून एक प्रकारची शिकवण मिळते आणि निसर्गातील वेगवेगळे वृक्ष प्रकार आहेत, त्यांची ओळख आपल्याला सर्वसाधारण लक्षात येते. पाठातल्या पहिल्या भागांमध्ये आपल्याला कडुलिंबाचे झाड, पिंपळाचे झाड किंवा मधुमालती या वृक्ष आणि वेलींची जे नावं दिलेली आहेत. या कडुलिंबाचे झाड याचं वैशिष्ट्य या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न लेखिका करत आहात. निळसर फुलांचे तुरे, पिंपळाचे वृक्ष, गुलाबी रंगाची कोवळी पालवी, गुलाबी मधुमालतीचं वैशिष्ट्य या ठिकाणी दिलं गेलेलं आहे, गुलाबी गेंद. अशा पद्धतीने बरेच उल्लेख आपल्याला या ठिकाणी करंजाचं झाड, उग्र वास हे एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. घाणेरी वैशिष्ट्य आहे, दुरंगी फुले, 3 पाकळ्यांचं या ठिकाणी घाणेरीचे वैशिष्ट्य दिलं गेलेले आहे, दुरंगी फुले. माडाचे झाड, 3 पाकळ्यांचे फूल. फणस या वृक्षाचं वैशिष्ट्य दिलेलं आहे, पायापासून डोकीपर्यंत लादले गेलेली फळं. अशा पद्धतीने वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट करता येतात. पुढच्या भागामध्ये आपल्याला लेखिका एका वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात. तो असा: चैत्र हा खरा वसंतात्मा मधुमास आहे. या वाक्याचं आपल्याला विश्लेषणात्मक जे स्वरूप आहे ते पुढे दिलं गेलेलं आहे. वसंत ऋतूतील सर्व सर्जन, निसर्गातील सौंदर्य, विविध वृक्षांवर डोलणारी मधुर रसांनी भरलेली फळे, यामुळे वसंताचे खरेखुरे परिपूर्ण उत्कट दर्शन चैत्राचे होते. म्हणून चैत्र हा खरा वसंतात्मा मधुमास आहे, हे सार्थक शब्द या ठिकाणी आपल्याला लक्षात येतात. पुढच्या भागामध्ये लेखिका म्हणतात, एक महत्त्वपूर्ण वाक्य आहे, काळी कवरी घरटे चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात. या वाक्याचा अर्थ या ठिकाणी स्पष्ट करून सांगतात लेखिका. अवतीभवती दिसणारी सुंदर सुंदर निसर्ग दृश्य म्हणजेच निसर्गाची चित्रलिपीच होय. निसर्ग निहाळता निहाळता मन या घरट्यांजवळ थोडेसे रेंगाळते, पुढे सरकावे असे वाटतच नाही. इथे आपण जणू विराम घेतो असं लेखिका या वाक्यावरून स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात. त्यावरून खऱ्या अर्थाने या वाक्याची प्रचिती आपल्याला येत असते. तिसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी लेखिका आपल्याला एक महत्त्वपूर्ण
वाक्यातून निसर्गात बद्दल असलेला संदेश स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात. तो असा, माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो. माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो. एखादे लोभसवाने दृश्य ते चिमुकले असले तरी मनाला खिळून ठेवते. त्या चिमुकल्या रूपातले अल्प स्वरूप दर्शन म्हणजे माधुर्याचा एक थेंब असतो. हा मोलाचा संदेश आपल्याला या वाक्यावरून लक्षात येतो. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला काही संकल्पना दिलेल्या आहेत. काही वृक्षांचे विशेष गुण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहात. ते अशा पद्धतीने, उदाहरणार्थ ज्या माड्याच्या लोंब्या आहेत त्यांचं वैशिष्ट्य या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात. कैऱ्यांचे गोडे असतील, करंजाची कडी असेल, याच्यावरून आपल्याला सांगता येईल. माडाच्या लोंब्या, भुरभुरणारे जावळ म्हटलेलं आहे. कैऱ्यांचे गोडे, याला लांबलचक देठ. करंजाची कडी, अर्धवर्तुळ पांढरी टोपी. अशा पद्धतीने विविध प्रकारची रूपं या ठिकाणी लेखिका आपल्याला अगदी दृश्य आणि जिवंत स्वरूपात त्याचं वर्णन करत आहात. त्यानंतर पुढं काही महत्त्वपूर्ण शब्द दिलेले आहेत. ते आपल्या व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आणि शब्दांचा अर्थ समजण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. ते असे, निष्पर्ण, निर्गंध, निर्वात, निर्गर्वी. निष्पर्ण म्हणजे पानं निघून गेलेला, नि म्हणजे नाही. निर्गंध, गंध निघून गेलेला. निर्वात, हवा नसलेला. निर्गर्वी, गर्व नसलेला. तर अशा पद्धतीने ही शब्दरचना आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. त्यानंतर पुढे काही आपल्याला वाक्प्रचार दिलेले आहेत. त्या वाक्प्रचारावरून आपल्याला काही संकल्पना स्पष्ट करता येतात. उदाहरणार्थ, व्यथित होणे. व्यथित होणे म्हणजे दुःखी होणे. लहानसहान अपयशाने व्यथित होणं अयोग्यच आहे. त्यानंतर पुढं दिलेलं आहे, फिरत असतात म्हणजे गुंजावर करत असणे किंवा रुंची घालणे. हा शब्द प्रयोग आपल्याला सांगता येईल. किंवा कुचेष्टा करणे. मोठ्या माणसांबद्दल कुचेष्टा हा सुद्धा एक अपराधच आहे. कुचेष्टा करणे, चुकीचे बोलणे. त्यानंतर पुढे आपल्याला काही वाक्प्रचार दिलेले आहेत. त्या वाक्प्रचारांच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच संकल्पना या ठिकाणी स्पष्ट करता येतात. ते अशा पद्धती. त्यानंतर वाक्प्रचारानंतर आपल्याला काही व्याकरणदृष्ट्या काही घटक दिलेले आहेत. ते अशा पद्धतीने सांगता येतील की आपल्याला काही प्रत्ययकारी शब्द दिलेले आहेत. त्या प्रत्ययकारी शब्दातून आपल्याला खऱ्या अर्थाने त्या शब्द रूपातील प्रत्यय आणि त्याचा आगळा वेगळा शब्द आपल्याला या व्याकरणदृष्ट्या लिहून घ्यायचे आहेत. अतुलनीय, प्रादेशिक आणि गुळगुळीत यासारखे शब्द दिलेले आहेत. अतुलनीय याचा प्रत्यय आहे नीय. अतुलनीय, नियम हा एक प्रत्यय आला. प्रादेशिक, इक, इक म्हणजे हा एक प्रत्यय आलेला आहे, लक्षात घ्या. अतुलनीय
आगळा वेगळा शब्द सांगायचा झाला तर प्रशंसनीय, प्रादेशिक एक, सामाजिक एक, गुळगुळीत, गुळगुळीत ईत लक्षात घ्या. म्हणजे शेवटचा प्रत्येकारी शब्द ईत हा मुळमुळीत, अनुकुचीदार, दार हा प्रत्यय आलेला आहे. दार, अनुकुचीदार लक्षात घ्या. या शब्दावरून आपल्याला प्रत्यय लक्षात येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, टोकदार असे जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला या ठिकाणी विविध प्रकारे ओळख करून देतात. काही व्याकरणदृष्ट्या नामांचे प्रकार ओळखून त्या ठिकाणी तो प्रकार आपल्याला स्पष्ट करायचा आहे. पहिलं वाक्य, नामाचे प्रकार ओळखायचे. अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते. अश्विनीला आणि पुस्तक याच्यातून आपल्याला नामाचे प्रकार ओळखायचे आहेत. अश्विनीला विशेष नाम आहे, पुस्तक हे सामान्य नाम आहे. अजय आजच मुंबईहून परत आला. अजय आजच मुंबईहून परत आला. या वाक्यात अजय आणि मुंबईहून या दोन्ही शब्दांचा अर्थ, अजय आणि मुंबईहून या दोन शब्दांचा अर्थ या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. अजय विशेष नाम आहे, मुंबईहून सुद्धा विशेष नाम आहे, लक्षात घ्या. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते. या वाक्यात गुलाबाचे, सौंदर्य हे दोन्ही शब्द या ठिकाणी आपल्याला त्यांचे प्रकार ओळखायचे आहेत. गुलाबाचे हे विशेष नाम आहे, सौंदर्य हे भाववाचक नाम आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे. रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे. रश्मीच्या आणि गोडवा या दोन्ही शब्दांचा अर्थ स्पष्ट करायचा आहे. रश्मीचा आणि गोडवा. रश्मीचा विशेष नाम, गोडवा भाववाचक नाम. तर अशा पद्धतीने हे भाग ओळखता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला या पाठातून आपल्याला विविध प्रकारे जो आनंद मिळतो अध्ययनाच्या दृष्टिकोनातून किंवा निसर्गाच्या दृष्टिकोनातून, तर यातून आपल्याला खऱ्या अर्थाने निसर्गातून आपल्याला एक प्रकारचा संदेश घ्यायला मिळतो. तो असा, जो आपल्या आनंदात सोबत असतो तो दुःखात सोबत असतो. निसर्गाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि आपण जर वाट चुकू असत असो, कान पकडून आपण योग्य वाट स्वतःला दाखवतो आणि मित्रालाही दाखवतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणं सुद्धा महत्त्वाचं असते, लक्षात ठेवा. म्हणून हा मोलाचा एक प्रकारचा संदेश आपल्याला या निसर्गाच्या या पाठ्यपुस्तकातून आपल्याला एक महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात येते. निसर्ग फक्त त्याचं अध्ययन करणं हा महत्त्वाचा भाग नाही, तर त्यासाठी त्याची परिणिती अभ्यासणं हा महत्त्वाचा संदेशसुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. त्यातून विविध प्रकारचे घटक आहेत, ते घटक आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे. उदाहरणार्थ या निसर्गातील काही वैशिष्ट्ये दिलेले आहेत. चैत्रातल्या पिंपळाच्या नवपल्लवांनी किंवा नवपालवीच्या रूपाचं सौंदर्य आपल्या शब्दात स्पष्ट करायचं आहे. चैत्रामध्ये नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या विविध रंगांच्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचं खरं दर्शन घडतं की समजावं हा वसंत ऋतूच आहे. वसंत ऋतू ओळखण्याची एक खूण आहे. वसंत ऋतूची जी सुरुवात आहे फाल्गुनात होत असते. चैत्रामध्ये वसंत ऋतू ऐन भरात आलेला असतो. त्यातही पिंपळाची पालवी डोळ्यात पारणे फिटून टाकते. हिरव्या पोपटी रंगाच्या अनेक छटा झाडांवर लहरत असतात. पिंपळाचे झाड जसजसे नवपल्लवांनी डवरून जाते
तसतशी ही गैऱ्या गुलाबी रंगाची पानं उन्हात झळाळू लागतात. जणू काही गुलाबी रंगाचे सुंदर सुंदर गेंदच झाडावर फुललेले आहेत असा भास होऊ लागतो. तर या निसर्गदृश्यातील महत्त्वाचा जो दृष्टिकोन आहे या ठिकाणी या वाक्यावरून आपल्याला लक्षात घ्या विद्यार्थी. म्हणून निसर्गातला खरा जो आस्वाद आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आपल्याला. त्यानंतर या पुढच्या भागाकडे वळत असताना लेखिका म्हणतात, चैत्र महिन्यातील या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्पष्टीकरण द्यायचं झालं तर चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या लिपीतील चित्रलिपीतील विरामचिन्ह म्हणतात. चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतील विरामचिन्हे म्हणतात. हे विधान आपल्याला स्पष्ट करून दाखवायचं आहे. चैत्र महिन्यात सृष्टी सौंदर्याने न्हाऊन निघते. अनेक रंगांचे विविध आकार फुलांच्या रूपात डोळ्यांचे पारणे फेडतात. सर्वत्र नवनिर्मितांचा उल्हास भरलेला असतो. असा हा आनंदमय सोहळा या ठिकाणी निसर्गातला हा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर या सर्वांचा कळस गाठला जातो तो पक्ष्यांच्या घरट्यात. पक्ष्यांची घरटी सुद्धा कशी अनेक लोभस आकारात निर्मिले. काही कबरी घरटी लक्ष वेधून घेतात. काही लोमत्या आकारांची, काही वाटोळ्या आकारांची, काही पसरट गोल अशी विविध रूपातील घरटी असतात. ही घरटी रमणीय निर्मितींचे दर्शन घडवतात. ही घरटी म्हणजे जणू चित्रलिपीच आहे. चित्रलिपीच वाटते. चैत्रामध्ये निसर्गाचं जे रूप आहे, जे रूप दिसतंय ते जणू निसर्गाचं साहित्यच आहे. हे साहित्य वाचताना आपण घरट्याजवळ रेंगाळतोय म्हणून ती विरामचिन्हेच वाटतात. हा महत्त्वाचा या वाक्यातील भावार्थ आहे. त्यानंतर पुढच्या भागामध्ये वसंत ऋतूशी निगडीत तुमची एखादी आठवण आपल्याला स्वाध्याय रूपाने आपण स्पष्ट करायची आहे. प्रश्न स्वाध्याय रूपाने घ्यायचा आहे. वसंत ऋतूशी निगडीत तुमची एखादी आठवण समर्पक शब्दात त्या ठिकाणी लिहायची आहे. स्वमताने लिहायची आहे आणि त्याच्यातून आपल्याला खऱ्या अनुभूतीचा मागोवा घेता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा निसर्गाशी संबंधित असलेला हा भाग आपण अगदी मनाने या ठिकाणी समजून घ्यायचा आहे आणि तो आपल्या व्यक्तिमत्वातून निसर्गाप्रमाणेच आपलं व्यक्तिमत्व असलं पाहिजे हा मोलाचा संदेश आपल्याला मिळू शकतो. म्हणून या पाठ्यपुस्तकातून आपल्याला निसर्गाशी असलेली मैत्री आणि मैत्रीचा भावार्थ या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचा आहे आणि स्वाध्याय रूपाने तो आपला कृतीयुक्त सहभाग दाखवायचा आहे. तर असो, या ठिकाणी आपण हा भाग चांगल्या पद्धतीने समजून घेतला असेल. आपल्या व्हिडिओवर विविध प्रकारे या प्रकरणावरील भाग वेगवेगळ्या रूपाने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो जास्तीत जास्त आपण समजून घ्यावा हा महत्त्वाचा संदेश मी शेवटी सांगू इच्छितो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.